राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हे राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण नामदेव कीर्तन करायला लागले. ज्ञानेश्वर महाराज अगोदर बघत राहिले आणि नंतर डोळे बंद करून आणि ते टाळ्या वाजायला लागले. आणि डोळे बंद असताना ज्ञानेश्वर इथपर्यंत पाणी आलं. इथे पाणी थंड थंड लागल्याबरोबर बघितलं पाणी कुठून आलं, त्या विहिरीमधनं पाणी आलं. हा इतिहास आहे, कथा नाही आहे. एक होता राजा एक होती राणी. जाऊन बघा, तिथे परवाना मिळतो आपल्याला. तिथे ते पाणी आलं तर एकदम नामदेवानी ज्ञानेश्वर नामदेवा नामदेवा पाणी पी पाणी. नामदेवाची तहान तर केव्हाच गेली. आणि ज्ञानेश्वरांनी ताबडतोब तिथे लिहून दिलं, देवाची द्वारी उभा क्षण भरी तेने मुक्तिचारी साधियेल्या हरिमुखे म्हणा हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. हे तिथे लिहिलं गेलेलं आहे पंजाबामध्ये. बाकीचे आणि हे औरंगाबाद जवळ नेवासा आहे तिथे लिहिल्या गेले बाकीचे 27 श्लोक. आणि ज्ञानेश्वरी देखील तिथेच लिहिल्या गेली. तेव्हा त्याला आज त्याचं नामदेव का कुवा हे नाव आहे. आणि जे पाणी वाहत आहे तेवढंच पाणी आहे तिथे. बाकी ओढा नाही, नाला नाही, नदी नाही, नळ नाही, काहीच नाही. तेवढंच पाणी. त्याला नामदेव की नहर म्हणतात. नामस्मरणाचा परिणाम बघा. हा तिथे तर तिथे आणि नामदेव आणि कबीरदासजी एकमेकाला ओळखत होते. तर कबीरदासजींनी जेव्हा आणि ह्याचं ऐकलं की इथे संत जनाबाई आहे, चला संतांचं दर्शन करू. एकदम म्हातारे झाले. कोणीतरी बरोबर घेतल्याशिवाय येऊ शकत नव्हते. पण ते एकटेच आले पंढरपूरला. मी नामदेवाला कळवलं असतं, नामदेवाने सांगितलं, मी पाठवलं असतं, पण एकटे आले. आणि विचारायला लागले, इथे संत जनाबाई कुठे राहते. आता तिचे काय बोर्ड लागले होते काय, संत जनाबाई राहतात ना? नाही. मग ज्याला त्याला विचार. त्यामुळे इथे अशी कोणी बाईच नाही आहे. संत जनाबाई कोण म्हणत होतं तिला? सगळे जने 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 करत होते. हे जनी कोण आहे? शेण आवडते रस्त्यावरून ती जनी आहे. पण ती किती पोहोचलेली, कोणता संत किती पोहोचला आहे. वेशावरून संताला ओळखू नका. वेशावरून संताला नका ओळखू. संत आणि कुठे किती जड भरताबद्दल आपण ऐकलेलं आहे. कसे राहत होते ते. हा तेव्हा तर इथे नाही नाही म्हणाले, इथे नाही राहत तिथे कोणी. आणि रस्त्याने प्रत्येक बाईला विचारायला लागले. जाताना काहीतरी ना त्याच्या कानावरती शब्द यायला लागले कबीरदासजीच्या. आणि ती बाई आपली म्हणत होती, एकदम कबीरदासजीच्या शेण जवळ असेल, त्याच्याजवळ त्यांचा पाय असेल, ज्याला तर विचारतं हा त्यांना स्पर्श झाल्याबरोबर त्यांना झटका बसला. झटका बसल्याबरोबर ती बाई शेण जी काढत होती ना, तिच्या हातात स्पर्श झाला असेल, झटका बसला. कबीरदासींनी एकदम बघितलं, तिला विचारलं. शेणाने हात भरले होते, डोक्यामध्ये किती दिवसाचं तेल नाव नाही आणि केस विस्पारलेले होते. चेहरा अति तेजस्वी होता. आणि तिलाच विचारलं की बाई इथे जनाबाई कुठे राहते. ती काय विचारते माहितीये, शेण गोळा करणारी बाई. ती काय विचारते माहितीये, आपण काशीहून आलात काय. एक शेण इतिहास आहे हा, ही कथा नाही आहे. इतिहास आहे, हिस्ट्री ज्याला म्हणता आपण ती आहे. तो आपण
त्यांना असं वाटलं की कोण आहे, झटका लागला का बरं, हे काय आहे, याचं विश्लेषण आपण पुढे करून देतो आम्ही, हे काय आहे. तर इथे जनाबाई कुठून, आपण काशीहून. त्यांनी म्हटलं हिला कसं माहिती, ही बाई आहे तरी कोण, तेजस दिसत होती, जनाबाईच होती ती. मग सांगितलं का ती जनाबाई मी आहे, मी हात धुवून येते थांबा. तर सांगितलं की आपण ज्या कामाकरता आलात ना ते आपलं काम होऊन जाईल, जा जा. ते मागे मागे बघायला लागली. आता घाटावर राहणारी बाई नऊवारी पातळ नसलेली होती, घाटावर ते मागे बघ. सांगितलं पाहुण्या मागे नको बघू, अडकवून पडशील, पुढे पुढे जा. ते घ्यायला लागले, गेले तिथे. आणि ज्याला त्याला विचारलं इकडे, आणि नामदेव भेटले. अरे नामदेवांनी सांगितलं कसे काय आलात, विठ्ठलाच्या दर्शनाला. नाही म्हणाले, आपल्या गावात संत जनाबाई आहे, तिथे आहे. नामदेवांनी तेवढ्यामध्ये असं बोलतायत, दोन स्त्रियांचं भांडण चालू होतं. कशा करता, गोऱ्यांकरता. यांचे जनाबाईचे क्वालिफिकेशन किती होते सांगू आपल्याला, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 हे तिचे क्वालिफिकेशन. एवढं म्हणता येत होतं, बाकी पुढे नव्हतं म्हणता येत, बेरीज वगैरे काही करता येत नव्हती. एवढं शिकून. जनाबाई तू किती शिकल्या, वा मी चांगली शिकली आहे, 1 2 3 4 5 6 7 8 9 10 झालं, तिची डिग्री संपली. आणि मग तिला नावे नव्हतं लिहितं इथे आपलं स्वतःच. तर तिथे नामदेवांनी सांगितलं दोन स्त्रियांचं भांडण चाललं होतं. आणि यांनी विचारलं जनाबाई कुठे आहे. त्या दोन स्त्रियांमध्ये एक जनाबाई होती. आता नामदेवांनी विचार केला, हे संत जनाबाईला बघायला आले, जनाबाई भांडण करते. भांडण कशा करता होतं, एका टोपलीमध्ये जनाबाईच्या 25 गोऱ्या होत्या, 25, आणि दुसऱ्या एका बाईच्या गोऱ्या खाली जमिनीवर होत्या. तिने तिथे ढिगार लावून ठेवला. पण ह्या बाया थोड्या थोड्या गोष्टीसाठी चोरी करतात. तिने काय केलं, जनाबाई इकडे शेण गोळा करत होती तेव्हा तिने जनाबाईच्या गोऱ्या काढून आपल्या याच्यात टाकून दिल्या, आपल्या गोऱ्या काढून त्याच्यात. बरं तिने काय हुशारी केली, जनाबाईची जी गोरी होती त्या प्रत्येक गोरीवर कोशाने काळी रेघ ओढली, की समजा भांडण झालं तर हिच्या गोळ्या तिला देऊन टाकू. म्हणून ते जनाबाईला हे माहिती नाही. तिथे दे म्हणाले, माझ्या गोऱ्यात दे. तर नामदेवांनी चेहराच उतरला नामदेवाचा, की जनाबाईला बघायला आले, जनाबाई भांडण करते आहे आणि ते गोऱ्या करता. आता काय सांगावं. थांबा म्हणाले महाराज, कबीरदासजी तिथे उभे आहेत, नामदेव गेले. ज्याने भांडण कशाला करते, माझ्या गोऱ्या घेतल्या. हे बघ मी तुला हवं तेवढं शेण आणून देतो, आणखी नाही मला माझ्या गोऱ्या. वेडी आहेस का तू, काशीहून एक संत तुला भेटायला आले, नाही ते तुम्हाला मला माझ्या गोऱ्या. नामदेवांनी सांगितलं हिच्या गोऱ्या देऊन टाक. त्यांनी सांगितलं मी नाही घेतल्या. त्यांनी सांगितलं माझी जनाबाई खोटं नाही बोलणार. ज्याने हिने कुठे ठेवल्या गोऱ्या, हिने आपल्या गोऱ्यामध्ये चांगल्या. नामदेवांनी सांगितलं की ज्याने गोरीमध्ये गोरी, बघा जी गोष्ट जनाबाईला प्राप्त झाली होती ती नामदेवाला नव्हती झाली. इकडे गोपींना जी गोष्ट प्राप्त झाली होती ती उद्धवाला नव्हती झाली. ती कोणती गोष्ट आहे आता सांगू आपल्याला. तेव्हा तर सांगितलं की तुझ्या गोरीत गोरी मी सांगितलं मी माझी गोरी ओळखून घेईल म्हणाले. केवढा विश्वास, हा विश्वास भगवान नामाचा विश्वास आहे. त्या मी माझी गोरी ओळखून घेईल म्हणाले तिथे. तर जा म्हण, सांगितलं घे आपल्या गोऱ्या घेऊन टाक. तिथे कोळशाची रेघ आणि तिने बघितलं काय नाही, कबीरदासजी तिथे उभे आहेत आणि नामदेव इथे उभे आहेत. हे एक एक गोरी काढते, कानाला लावते. ही नाही आहे माझी, ही नाही आहे. नामदेवाला देखील कळे ना, आकाशाचा गुण शब्द आहे, शब्दाला नाश नाही. पृथ्वी आप तेज वायू आकाश पंचमहाभूतांचे 5 गुण आहेत, शब्द स्पर्श रूप रस आणि गंध. तेव्हा आकाशाचा गुण शब्द आहे. सांगितलं हे इथे ही माझी नाही, ही माझी नाही. नामदेवाला कळे ना, हसली ही माझी आहे. आणि नऊवारी पातळ नटली होती, आपल्या नऊवारी पातळाच्या ओछ्यामध्ये लुगडे घ्यायला सुरुवात केली. नामदेवांनी काय सांगितलं की जने गोरी लुगड्यामध्ये घेते, खाली ठेव. काय म्हणते, विठ्ठलाला खाली ठेवू नये, विठ्ठलाची मूर्ती मी खाली ठेवू.
गोरीमध्ये याला काय म्हणतात माहितीये, साक्षात्काराचे दोन प्रकार आहेत, एक परोक्ष साक्षात्कार आणि एक अपरोक्ष साक्षात्कार. एका ठिकाणी भगवंताची भावना करणं याला म्हणतात परोक्ष साक्षात्कार, आणि प्रत्येक वस्तूमध्ये भगवंताला बघणं याला म्हणतात अपरोक्ष साक्षात्कार. अपरोक्ष साक्षात्कार जनाबाईला झाला होता आणि नामदेवाला झाला नव्हता. आणि उचलली एकदम काढली, त्या बाईला देखील कळेना इथे, आणि लुगड्यात ठेवायला लागली. आणि मग आता किती झाल्या, मग आता मोजता तर येत नव्हतं. मग नामदेवाच्या किती झाल्या, 10 10 आणि 5 हे 25-25 नव्हतं करताय. झाल्या माझ्या गोऱ्या झाल्या म्हणे. त्या बाईला देखील आश्चर्य. नामदेवांनी ताबडतोब कबीरदासजी तिथे आले. काय झालं, नामदेवांनी कानाला गोरी लावल्यावर डोळ्याला धारा लागल्या, गोरीतून ध्वनी यायला लागला, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, 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 कृष्ण हरी जय जय रामकृष्ण, हे रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी जय जय रामकृष्ण हरी, बोले श्री वृंदावन बिहारी लाल की. कबीरदासजी महाराजांना धन्य वाटलं. म्हणे महाराज, जी जनाबाई आपण बघायला आला ती ही आहे. हे नामाचं महत्व आहे. नाम आपल्याला कुठे कुठे कुठल्या कुठे नेऊन पोहोचवून देतो इथे. आणि याच्याकरता सुखदेवजी महाराज एक पुरातन इतिहास सांगताय. राजा कान्यकुब्ज नावाच्या देशामध्ये एक कान्यकुब्ज ब्राह्मण राहत होता. त्याचं नाव अजामिल. अजामिल बालपणापासून अगदी तत्ववेत्ता होता. त्याच्या घरामध्ये अग्निहोत्र सुरू होतं. हे अग्निहोत्र काय असतं हे पहिल्याने व्यासांच्या प्रसंगामध्ये मी आपल्याला पहिल्या दिवशी सांगितलं होतं. तेव्हा त्या अग्निहोत्रामध्ये जी लाकडं जातात त्याला काटक्या लाकडं म्हणत नाही, त्याला समिधा म्हणतात. त्या अजामिलाला आणि संसार चांगला चालला होता. पत्नी होती, 9 मुलं होती, माता पिता होते. आणि थोडासा देखील कुसंग माणसाचं कसं पतन करतो हे हा प्रसंग दाखवतो. अजामिल आणि समिधा आणण्याकरता जेव्हा तिथे वनामध्ये लागूनच वन होतं तिथे गेला. तिथे बघितल्याबरोबर एका शूद्राने एका सुंदर स्त्रीला, तरुण स्त्रीला, सुंदर दिसायला अतिशय देखणी धरून आणली आणि तिला विवस्त्र केली. विवस्त्र केली तिने आणि तिला ओरबडायला लागली. ती ओरबडायला लागली, अंगाचं रक्त. अजामिलांनी सांगितलं, हे काय करतो? सांगितलं, ही वेश्या आहे, मी हिला धन दिलं. ती बिचारी रडून रडून सांगत होती, महाराज मी वेश्या नाही, मी माझ्या माता पित्यांची एकुलती एक कन्या होती. माझे माता पिता मला सोडून देवाघरी निघून गेले, मी एकटी आहे. आणि ती आणि संधी साधून याने मला धरून आणली. महाराज मला यांनी विवस्त्र केली आहे, पण महाराज हा अतिक्रमण करू इच्छितो, मी याला हे नाही करत दिलं. तर त्यांनी सांगितलं अजामिलांनी, तुला लाज नाही वाटत? हा त्याला पळवून लावलं. आता त्याची साडी सगळी फाटून गेली होती, नसली, सगळं अंग दिसत होतं. अजामिलांनी आपलं उपरणं तिला दिलं आणि सांगितलं, देवी जा तिथे. तिने सांगितलं, महाराज मी निराधार आहे, पुन्हा मला कोणी गुंड घेऊन जातील, आपल्या इथे मला कुठलंही काम सांगा, मी स्वयंपाक करेल, मी ब्राह्मण आहे, मी स्वयंपाक करेल, मी भांडी घासेल, मी कपडे धुईल, आपली मुलं असतील तर मी सांभाळेल. आता एका अबलेला सहाय्यता करणार नाही ज्याच्या घरामध्ये अग्निहोत्र आहे ते? तर नाईलाजानी त्याला आणावं लागली. लोकांना असं वाटलं, येथे सगळी स्थिती सांगितली, लोकांना खरं वाटे ना. लोक अजामिलाला खूप चाहत होते, पण त्यांनी हिल्यानंतर आणि सगळे म्हणायला लागले की अजामिल वेश्यागामी झाला. ती बिचारी रडून रडून सांगत होती की मी वेश्या नाही. पत्नी आणि सोडून निघून गेली, मुलं सगळी निघून गेली, माता पिता निघून गेले. घरामध्ये तिने सांगितलं, महाराज माझ्यामुळे आपला संसार उद्ध्वस्त होत आहे, मी निघून जाते. काय सांगेल? नाही सांगेल. तिथे राहिल्यानंतर आणि दिवसामागून दिवस गेले, संपर्काने संपर्क वाढला, पती पत्नी सारखे राहायला लागले. आणि बघा
पती पत्नीसारखे राहायला लागले दोघे जण. आणि मग काही गुंड लोकांनी याचा फायदा घेऊन थोडे व्यभिचार करायला लागला, मद्यपान करायला लागला. घरामध्ये अग्निहोत्र सुरू होतं. ज्याच्या घरात अग्निहोत्र असते, म्हणजे मंत्रांनी जमीनतून अग्नी प्रकट करतात आणि तो पिढ्यानपिढ्या आपल्या घरामध्ये चालवायचा, पूजा करायची त्याची, त्यात समिधा टाकायच्या. तर तेव्हा तर हे चालू होतं. तेव्हा त्यांनी मद्यपान करायला लागला. 4 संत बघा, देवाचं घेतलेलं नाव कधीही खाली जात नाही. या जन्मात नाही, पुढच्या जन्मामध्ये, पण ते नाव कधी खाली जात नाही. तेव्हा तर वृंदावन 4 संत वृंदावनला जात होते. त्यांना एक दिवस तिथे आणि कनोजला मुक्काम करायचं होतं, विश्राममध्ये. त्यांनी लोकांना विचारलं, आमच्या राहण्याच्या योग्यतेचं एखादं स्थान आहे का? काही विघ्न संतोषी लोकांनी मुद्दाम अजामिलाचं नाव सांगितलं की हे अजामिलाकडे जातील, मग अजामिल यांना दंडेमारून नाकलून देईल, आपण मजा करू. संतांची मजा बघणं तर कधी मनात देखील आणू नका. कुठला संत किती पोचला याची आपल्याला काय कल्पना? आपण नामपराधी व्हाल. तेव्हा तर ते गेले. कर्मधर्म संयोगाने अजामिल घरी नव्हता. ही घरी होती आणि इथे ते आल्याबरोबर तिला असा आनंद झाला, आज माझ्या घरात 4 संत आले. तिने नमस्कार केला, दुरून नमस्कार केला. संतांनी काय सांगितलं? बेटी जवळ आहे. बेटी म्हटल्याबरोबर ती ओक्साबोक्शी रडायला लागली. बेटी काय झालं? महाराज, मी आपल्या जवळ येऊ? मला लोक वेश्या म्हणतात. मी वेश्या नाही. आपली जी सत्यस्थिती होती संतांना सांगितली. संतांनी सांगितलं, बेटी काळजी करू नको. महाराज, माता पिता गेल्यापासून बेटी हे शब्द मी आज ऐकले. आम्ही तुझे माता पिता, चिंता करू नको, तुला कुठल्याही प्रकारचं दुःख नाही होणार. आणि तिथे आपली सगळी कर्म कहाणी सांगितली. विचारलं, महाराज माध्यान्हाची वेळ आहे, मी जेवण करू? आपल्याकरता तयार करू स्वयंपाक? हो बेटी तयार कर. आनंद झाला. गावातले लोक बघत होते आणि यांनी जेवण केलं. जेवण होईपर्यंत लोक काही बोलले नाही. मग ओरडायला लागले, वारे वा संत, वेश्येचं अन्न खाल्लं, वारे वा संत वेश्येचं. आणि वेश्येचं अन्न शास्त्राने निषिद्ध मानलेलं आहे. ती बिचारी रडून सांगत होती, महाराज मी वेश्या नाही, मी पवित्र आहे. आणि सांगून दिलं, आमचा असा असा संपर्क झाला आणि आम्ही पती पत्नी सारखे राहतोय दोघे. हेही सांगून दिलं त्यांना. तू चिंता करू नको. ते गेले आणि अजामिल मद्यपान वगैरे करायला लागला. इकडे जेवण झालं आणि अजामिल बाहेरून आला. आल्याबरोबर 4 संत. अजामिलाने बघितलं. संतांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, संत आपल्या घरचं पाणी जरी प्यायले ना तरी काहीतरी दिल्याशिवाय जाणार नाही. संत काय देतील सांगणार नाही, माईक वस्तू देणार नाहीत, पण दिल्याशिवाय जाणार नाही. संतांची सेवा कधीही व्यर्थ जात नाही. दिल्याशिवाय संत जाणार नाही. आपण याची अनुभूती करत नाही की संतांनी काय दिलं आपल्याला. संत देऊनच जातात, ते नाही करत. तेव्हा तर मग तिथे राहतात, खातात पितात, हे करतात, तिथे काही देणार नाही संत. तेव्हा तर संतांनी विचार केला, ठीक आहे. अजामिलाला सांगितलं. अजामिलाने 4 संत, आपण इथे कशा आलात? आणि आमच्या पायाने आलो. संतांनी सांगितलं, अजामिला आम्ही तुझ्या घरचं जेवण जेवलो. आम्ही ब्राह्मण आहोत. ब्राह्मणाची पूर्ती दक्षिणाशिवाय होत नाही. आम्हाला आमची दक्षिणा पाहिजे आहे. महाराज, मी तुमचं सगळं सामान लुटून घेतलं नाही, ही आपली दक्षिणा समजा. चालते वा इथून. आता संतांना उधवचं घेणं नाही, माधवचं देणं नाही. घाबरतील कशाला? आणि त्रागा करायला सांगितलं, अजामिला गबस. केवढा संतांच्या वाणीचा पावर. आणि सांगितलं, बघा अज्ञानी कोणीच नाही. अहो देवाचा अंश अज्ञानी असेल काय? ज्ञानावरती अज्ञानाचं आवरण येते आणि संत महात्मा ते आवरण काढून टाकतात. तेव्हा तर सांगितलं, अजामिला तू तत्ववेत्ता आहेस ना? आठवण करून दिली. तुझ्या घरात अग्नी सुरू आहे ना? म्हणाले हो. आणि हे मद्यपान हे उचित आहे? तुझे माता पिता आहेत ना? म्हणाले हो. पत्नी आहे ना? म्हणाले हो. मुलं आहेत ना? म्हणाले हो. अजामिलांनी सगळ्या त्या आणि मद्याच्या बाटल्या उठून फेकल्या. लोकांना देखील आश्चर्य वाटलं की संतांच्यामुळे हे झालं. आणि त्यांनी सांगितलं, आम्हाला आमची दक्षिणा पाहिजे. अजामिलांनी सांगितलं, माझ्याजवळ, आणि खरं सांगतो दक्षिणा नाही,
लोक मला खूप आणि माझ्यावर प्रेम करत होते, पण लोक मला आता वेश्यागामी म्हणायला लागले. ही वेश्या नाही आहे, मी सांगते. तेव्हा तर तिने सांगितलं, महाराज माझ्या मुलींच्या सुद्धा मी निघून जाते. सांगितलं, जमीला ही आमची कन्या आहे, इथं सांभाळ कर. होय महाराज, सांभाळ करते. घरी सगळ्यांना संतांनी बोलवून माता पित्यानं सगळ्यांना सांगितलं की राहू द्या. तर सांगितलं अजामिला आमची दक्षिणा आम्हाला पाहिजे. सांगितलं अजामिलानी की दक्षिणा माझं खरंच काय नाही, आम्हाला जी दक्षिणा हवी ती तुझ्याजवळ आहे. काय आहे? ही तुझी स्त्री आम्हाला गर्भवती दिसते. महाराज माझी स्त्री गर्भवती आहे, त्याच्याशी आपला काय संबंध? आमची मनोदेवता आम्हाला सांगते की हिला मुलगा होणार आहे आणि हिला होणाऱ्या मुलाचं नाव तू नारायण ठेव. हीच आमची दक्षिणा. महाराज मी माझ्या होणाऱ्या मुलाचं नाव नारायण ठेवलं तर आपल्याला काय मिळेल आणि मला काय मिळेल? अजामिला हे तुला मागवून करेल. आश्चर्य वाटलं अजामिला. निघून गेले. दिवसामागून दिवस गेले आणि मुलगा झाला. नारायण नाव ठेवलं. 24 तास नारायण नारायण नारायण. मृत्यूचे 2 प्रकार आहेत, एक अपमृत्यू आहे आणि एक महामृत्यू आहे. आपण जे महामृत्यूंचा जप वगैरे करता तो जर अपमृत्यू असला तरच टाळला जातो, महामृत्यूला कोणी टाळू शकत नाही. तेव्हा अजामिलाचा अपमृत्यू होता. 88 वर्षाचं वय झालं होतं आणि यमाचे पार्षद नेण्याकरता आले. घाबरून गेला अजामिल. एकदम मुलाच्या नावाने हाक मारली, नारायण नारायण. मुलगा नारायण घरात नव्हता, पण नारायणाचे पार्षद त्या ठिकाणी आले. यमाचे पार्षद आणि नारायणाच्या पार्षदामध्ये जो संवाद झाला अजामिल यांनी ऐकला. नारायणाच्या पार्षदांनी सांगितलं, याने आमच्या स्वामीचं नाव घेतलंय, आमच्या स्वामीचं नाव घेणाऱ्याला आम्ही नेऊ देणार नाही. यमाच्या पार्षदांनी त्यांनी पळवून लावलं. दिवसामागून दिवस गेले. त्यानंतर अजामिल 12 वर्षापर्यंत जिवंत राहिला आणि शेवटी नारायण नाव घेत जातं. तर शुकदेवजी महाराज राजा परीक्षिताला सांगतात, नारायण जिने नाम लिया तीन और का नाम लिया न लिया. नारायण जिने नाम लिया तिने और का नाम लिया न लिया. अमृत गण बीजे पार किया तीन गंगा जल पिया न पिया. अमृत घट बिच पान किया तिने गंगा जल पिया न पिया. नारायण जिने नाम लिया तीन और का नाम लिया न लिया. नारायण जिने नाम लिया तिने और का नाम लिया न लिया. और का नाम लिया न लिया. तिने और का नाम लिया न लिया. वृंदावन बिहारी लाल की अजामिलाचं चरित्र यथामती शुकदेवजी महाराजांनी वर्णन केलं. आता शुकदेवजी महाराज सांगतात की राजा ध्रुवाच्या वंशामधल्या प्रचेतापर्यंत वर्णन केलं होतं, आपण ऐकलं 4थ्या स्कंदात. आता प्रचेताला आणि 10 मुलं झाली आणि प्रचेताला 10 मुलं झाली आणि त्यात एकाचं नाव दक्ष होतं. दक्षाला ब्रह्मदेवानी हंसगुह्य नावाचा मंत्र दिला आणि त्या मंत्राच्या साह्याने त्याला देखील 10 मुलं झाली. त्यांचं नाव हरिअश्व आणि त्याला दक्षाने त्यांना तपस्या करण्याकरता नारायण सरोवरावर पाठवलं. नारायण सरोवर कुठे आहे? गुजरातच्या नंतर कच्छ आहे. कच्छच्या नंतर भुज नावाचं संस्थान आहे आणि भुज नावाच्या संस्थानानंतर तिथे आणि नारायण सरोवर आहे. जेसलमेर नावाचं गाव बहुतेक आणि हे महाराज म्हणजे जे लोक तिथले बरेचसे लोक माहेश्वरी लोक
हे जेसलमेरचे पुष्कळसे लोक असतात. तेव्हा तर त्या नारायण सरोवर हे भगवान विष्णूंनी महालक्ष्मी करता प्रकट केलं. हा प्रसंग आपल्याला विष्णू पुराणामध्ये मिळेल. तेव्हा तिथे सांगितलं, तुम्ही तिथे नारायण सरोवर तपस्या करायला जा. तिथून परत येत असताना तुम्ही तिथून परत आल्यानंतर तुम्ही गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. ते परत येताना त्यांना नारदाची भेट झाली. त्यांनी नारदांना सांगितलं की नारदा, आम्हाला, त्यांचं नाव हरियश्व, नारदाला सांगितलं की आम्हाला काहीतरी ज्ञानोपदेश करा. नारदांनी त्यांना काही प्रश्न विचारले. त्यातले काही प्रश्न आपण बघू. सगळं सांगणं शक्य नाही, त्यातले काही प्रश्न बघू. पहिला प्रश्न, असा कुठला देश आहे की ज्या देशामध्ये केवळ एकच पुरुष आहे? सांगितलं मनुष्याचं शरीर असा देश आहे की आत्मा हा एकच पुरुष आहे. शाबास. दुसरा प्रश्न की अशी कोणती गुफा आहे की जिचा आश्रय घेतल्यानंतर पुन्हा परत फिरावं लागत नाही? भगवंताचे चरण अशी एक गुफा आहे की ज्याचा आश्रय घेतल्यानंतर पुन्हा परत फिरावं लागत नाही. यद गत्वान निवर्तन्ते, गीता सांगते. शाबास. नारदाचा तिसरा प्रश्न, अशी कुठली नदी आहे की जिचा वेग 2 दिशेला आहे? सांगितलं संसार ही नदी अशी आहे की जिचा वेग 2 दिशेला आहे, एक प्रवृत्तीकडे आणि एक निवृत्तीकडे. प्रवृत्ती आणि निवृत्ती याचा समन्वय करून जो संसार करेल तो संसार देखील छान करेल आणि भगवंताची प्राप्ती देखील करेल. शाबास. नारदाचा चौथा प्रश्न, असं कुठलं चक्र आहे जे प्रत्येक जीवाच्या डोक्यावर फिरते? कालचक्र प्रत्येकाच्या डोक्यावर फिरते. आपण सगळे कालचक्राच्या खाली. शाबास. जा. पित्याच्या आज्ञेप्रमाणे आता गृहस्थाश्रमाचा स्वीकार करा. तर आता आम्हाला कुठे गृहस्थाश्रमामध्ये पाठवता? आम्हाला तुम्ही संन्यास दीक्षा द्या. संन्यास दीक्षा दिली. दक्षाला कळल्याबरोबर क्रोध आला. ब्रह्मदेवाकडे गेले की हे का? पुन्हा ब्रह्मदेवाने हंसगुह्य मंत्र दिला. पुन्हा झाले. पहिली जी मुलं होती ती हरियश्व, दुसरी झाली त्यांचं नाव शवलाश्व. त्यांना पुन्हा पाठवलं आणि सांगितलं तपस्या करून येत असताना नारदाला भेटू नका. नारद दिसला तुम्ही रस्ता बदलून द्या. नारद तर कर्तुम अन्यथा कर्तुम सगळं जाणणारे आहेत. नारदाने विचार केला, मला भेटायला यांनी मना केलं, मला काय? नारदानेच आपला रस्ता बदलल्याबरोबर हे तिकडून गेले आणि नारदाने सांगितलं आमच्या भावाच्यावरती कृपा केली, आमच्यावर कृपा करा. तसलेच प्रश्न विचारले. तेही म्हणाले आम्हाला संन्यास दीक्षा द्या. दक्षाला कळल्याबरोबर येऊ देत ते नारदाला, त्याची खबर घेतो. आता नारद तर स्मृतिगामिनी जाऊन पोचले. दक्षाने आलो म्हणाले साधूचा वेश काय असे? नारदा, मी तुम्हाला शाप देतो, तुम्ही एका ठिकाणी कधी राहणार नाही, फिरत राहाल. नारदाने सांगितलं बरं झालं शाप. संत महात्मा आणि वाईटामधून देखील चांगलं घेतात आणि आपण चांगल्याच वाईट बघतो. तू शाप दिला बरं झालं. एका ठिकाणी बसून आणि माझं स्वास्थ्य खराब होत होतं. आता फिरत राहील सारखा, स्वास्थ्य चांगलं राहील. मी तुला वरदान देतो की तुला 10 मुली होतील. मुली झाल्या. त्यात एकीचं नाव अदिती. अदितीला 10 मुलं झाली. त्यात एकाचं नाव त्वष्टा आणि त्याला मुलं झाली. त्यातल्या एकाचं नाव विश्वरूप, त्वष्टाच्या मुलाचं नाव. एवढ्यांचंच काम असल्यामुळे ही नावं सांगितली, बाकीची आपल्याला नावं सांगितली नाही. तेव्हा शुकदेवजी महाराज वर्णन करतात, एक दिवस देवगुरु बृहस्पती इंद्राच्या दरबारात गेले. आता गुरु आल्यानंतर उठून उभं राहावं, गुरुला नमस्कार करावा, त्यांचा आदर करावा असं लिहिलं. इंद्र उठून उभा राहिला नाही, त्यांनी आदर वगैरे पण केला नाही. जसे गेले तसेच निघून गेले. इंद्राने सांगितलं तू श्रीहीन अशी एकदम. आणि त्यांनी गुरु अदृश्य झाले. गुरु अदृश्य झाल्याबरोबर राक्षस धावा बोलून आले. आता गुरुच्या मार्गदर्शनाशिवाय युद्ध कसं करणार? ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाला इंद्राने सांगितलं तुम्ही गुरुचा अपमान केला, हे उचित नाही केलं. आता तुम्ही त्वष्टापुत्र विश्वरूप याला गुरु माना. सांगितलं विश्वरूप बालक आहे, पण शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे की बालादपी सुभाषितम ग्राह्यम. बालक जरी असला आणि त्याच्याकडनं घेण्यासारखं सुभाषित असलं तर ते अवश्य घ्यावं. तर विश्वरूपला गुरु मानलं आणि विश्वरूपने त्यांना नारायण कवचाचा उपदेश केला.
भागवतामधले जे कवच आहेत, जे स्तोत्र आहेत, फार उपयोगाचे आहेत. बरेचसे स्तोत्र आम्ही आपल्याला सांगू, त्याचा आपल्या जीवनामध्ये उपयोग होईल. आपल्याला स्तोत्र लिहून देखील मिळतील, लागले असले तर. आमच्या मुलांजवळ कदाचित झेरॉक्स असतील. यशोदेने काही स्तोत्र म्हटले होते ते तोच सांगू, आपल्या मुलांना कुठली बाधा होणार नाही. असे स्तोत्र आहेत, ते सांगू आम्ही नंतर. तेव्हा नारायण स्तोत्र आणि त्यांची रक्षा केली. आता विश्वरूपाचं मातृकुळ राक्षसांकडे असल्यामुळे तो देवांच्या बरोबर गपचीप राक्षसांना देखील आहुती देत होता. ही गोष्ट इंद्राला कळल्याबरोबर इंद्राने त्याला पुष्कळ मना केलं, पण त्याने ऐकलं नाही. तेव्हा आणि मग विश्वरूपाचा शिरच्छेद केला. ब्रह्महत्येचं पाप लागलं, ब्रह्महत्येचं पाप लागलं. तेव्हा आणि ब्रह्मदेवाकडे गेले. ब्रह्मदेवाने सांगितलं, जर या पापाचा कोणी स्वीकार करेल तर ठीक, नाही तुला भोगावं लागेल. 4 जणांनी त्याचा स्वीकार केला. एक धरती, एक वृक्ष, एक नदी आणि एक ह्या ममतामयी माता. ज्या धरतीवर वाटेल तेवढं खत पाणी टाकता पण काही उगवत नाही, ते ब्रह्महत्येचं पाप आहे. वृक्षामधनं जो गोंद निघतो ते ब्रह्महत्येचं पाप आहे. नदीचं पुराचं जे पाणी असतं ते पहिलं पाणी कधी पिऊ नका, पहिलं पाणी वापरू नका, ते ब्रह्महत्येचं पाप आहे. आणि मातांची ही 4 दिवसाची मासिक रजस्वला अवस्था असते, हे ब्रह्महत्येचं पाप आहे. या 4 स्वीकारलं तरी देखील त्वष्टाने असा विचार केला की मी इंद्राला मारणारा पुत्र उत्पन्न करेन. ब्राह्मणांना बोलावलं, पुरोहित आले, सांगितलं असा यज्ञ करा की ज्या यज्ञामध्ये असा पुत्र उत्पन्न करा की जो इंद्राचा वध करेल. आता आणि पुरोहितांनी ब्राह्मणांनी विचार केला की इंद्र स्वर्गाचा राजा आहे, देवाचा राजा आहे, इंद्राला मारणारा उत्पन्न करणं उचित नाही. बघा, वेदाचे जे स्वर आहेत ना, ते काही स्वर उदात्त असतात, काही अनुदात्त असतात. उदात्त स्वरधन अनुदात्त रूपांनी म्हटले गेले तर अर्थ बदलतो. अनुदात्त स्वर उदात्त रूपांनी म्हटले गेले तर अर्थ बदलतो तिथे. तर मग म्हणून वेदात अधिकार सगळ्यांना आहे. जो त्याचं अध्ययन व्यवस्थित करेल त्याला अधिकार आहे. या ठिकाणी मंत्र होता इंद्र शत्रो विवर्धस्व. इंद्र शब्द जर त्यांनी अनुदात्त म्हटला असता म्हणजे इंद्र शत्रो विवर्धस्व, इंद्र शत्रो विवर्धस्व, तर इंद्राला मारणारा उत्पन्न झाला असता. पण त्यांनी विचार केला पुरोहितांनी ब्राह्मणांनी की इंद्र स्वर्गाचा राजा आहे, देवांचा राजा आहे, त्याला मारणारा उत्पन्न करणं उचित नाही. म्हणून त्यांनी इंद्र शब्द उदात्त करून दिला. इंद्र शत्रू विवर्धस्व, इंद्र असा झाला की इंद्राच्या हाताने मरणारा. बघा, एकच शब्द बोलण्यात फरक झाल्याबरोबर अर्थ बदलला. समजा आपला मुलगा आज संध्याकाळी आपल्या जवळ आला आणि आपल्याला आई नाही म्हटलं, बाई नाही म्हटलं. आजकाल आई बाई कोणी म्हणत नाही, मम्मी. आपल्याला माहिती आहे मम्मीचा अर्थ काय होतं? मम्मीचा अर्थ मेलेली स्त्री. रशियाचं नाव आपण ऐकलं तर रशियामध्ये 10,000 वर्षापूर्वीची मम्मी मसाला भरून ठेवलेली आहे. तिचे फोटो पुष्कळ आलेले आहेत पेपरमध्ये. आमच्याजवळ ठेवलेला आहे त्या मम्मीचा फोटो तिचा. आणि मम्मी आणि पित्याला डॅडी. मम्मीचा अर्थ माहिती आहे आपल्याला काय सांगू? आपल्याला दी बॉडी विच इज मम्मी इज मम्मी. ज्या शरीरातून प्राण निघून गेले ती मम्मी झाली. दी बॉडी विच इज डेड इज डॅडी, म्हणजे मम्मी डॅडी. म्हणजे हे खेड्यापाड्यात देखील घुसले. बघा, एका खेड्यातलीच मजा सांगतो. आम्हीच एक असे आहात, आम्ही मुंबईला जातो, दिल्लीला जातो, कलकत्त्याला जातो, जयपूरला जातो आणि खेड्यातही जातो. लहान खेड्यात आमचे बिर्लाजी तर आम्हाला म्हणतात तुम्ही खेड्यात जात नका जाऊ. आमची व्यवस्था नसली ते करून देतो, पण आम्ही जातो. तिथे खेड्यात गेल्यानंतर त्यांनी आणि मुलगा साधारण शाळेत शिकणारा पोरगा तिथे तर तितका तरी असेल, तर तिने आम्हाला सांगितलं महाराज या की मला मामीच म्हणते. मामी शेजारीच राहते याच्या, म्हणजे मम्मी म्हणत त्याला मम्मी म्हणता नव्हतं येत ना. मामी 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 म्हटलं की मामी धावत येते तिकडून, शेजारीच राहते मामी. आणि बापाले दादी म्हणते. दादी घरात बसली आहे. दादी दादी हा काय वय रे, तुले नाही म्हटलं हो ना, बाबाले म्हटलं. मग बाबा म्हणणं दादी दादी काय, म्हणजे डॅडीचा केला तिने दादी आणि मम्मीचा केला मामी. ठीक आहे असो. तेव्हा समजा आपला मुलगा असला, आई नाही म्हटलं, बाई नाही म्हटलं आणि सांगितलं ए माझी बापाची बायको मला जरा 100 रुपये दे बरं.
त्याने शिवा दिल्या काय तुम्हाला? नाही. हात जोडून सांगितलं, पूज्य माझी बापाची बायको, मला 100 रुपये दे. आपण द्याल काय? त्याने तुम्हाला शिव्या दिल्या काय? नाही. नमस्कार केला, हात जोडले, पाय धरले, एक थोपाडीत माराल. बोलण्यात फरक झाला, अर्थ बदलला की नाही? किंवा आपल्या पित्याजवळ गेला आणि सांगितलं, हे माझ्या आईच्या नवऱ्या, मला जरा 100 रुपये दे. त्याने तुम्हाला शिव्या दिल्या का? नाही दिल्या. काहीच नाही. हात जोडून पाया पडून सांगितलं, आईचा नवरा. बोलण्यात फरक झाल्यावर अर्थ बदलतो. तसं इथे आणि इंद्र शब्द उदात्त केल्याबरोबर इंद्राच्या हातून मरणारा असा अर्थ झाला आणि त्यातून वृत्रासूर निर्माण झाला. काही केल्या वृत्रासूर मरेना. तेव्हा देवाची प्रार्थना केली. आकाशवाणीने सांगितलं की दधीची ऋषीच्या अस्थी आणा आणि त्याचं शस्त्र करा म्हणजे मरेल. आणि तपस्येने अस्थीमध्ये बळ येतं. जसं आपण माळ जपताना त्या माळेमध्ये बळ येते. पण माळ जपायची कशी? माळ जपायची एक गोष्ट लक्षात ठेवा, आपली माळ काय? अरे हो, हे राधे राधे म्हटलं म्हणजे औषधाची वेळ झाली. हार्टचे पेशंट आहोत, आपली क्षमा मागून आम्ही औषध घेऊन मुझे सावला सलोना पसंद आ गया, मुझे सावला सलोना पसंद आ गया, नंद का वो लाला मन को लुभा गया, मुझे सावला सलोना पसंद आ गया. बोली वृंदावन बिहारी लाल की. आणि त्यातून वृत्रासूर निर्माण झाला. त्यातून त्यांनी प्रार्थना केली, दधीची ऋषीच्या अस्थी आणि तपस्यानी अस्थीमध्ये बळ येतं. जशी आपण माळ जपताना माळेला हेबोट कधी लावू नका. आपली माळ दुसऱ्या कोणाला कधी देऊ नका. प्रत्येकाची माळ, आपला मंत्र, पतीने आपला मंत्र पत्नीला सांगू नये, पत्नीने आपला मंत्र पतीला सांगू नये. मंत्र एक असू शकतो असावा, गुरु एक असावा, सगळ्यांचा गुरु एक असावा, आणखी साधना चांगली होते. पण मंत्र कोणी, माळ कोणी कोणाची घेऊ नये, उघड्या माळ्याने जप आणि हे लावू नये. आम्ही आपल्याला सांगितलं होतं की आपल्या माळ्यामध्ये शंकर बसलेले आहेत. आपला जो मेरुमणी आहे ना, ते शंकर आहे, ते शिवलिंग आहे, ते ओलांडू नका. कारण काय की कोणत्याही देवाचा आपला मंत्र असो, मुक्ती देण्याचा अधिकार शंकराचा आहे. त्यामुळे आपण मेरुमणीपर्यंत येतो. कोणत्याही रामाचा असो, कृष्णाचा असो, देवीचा असो, मुक्ती देण्याचा अधिकार शंकराचा आहे. ते ओलांडू नका. असं आपण जपाल तर थोडे मागे मागे जा आणि मग ती माळ फिरवून घ्या अशी, आणि तिथे बंद माळ्याने जप करा, उघड्या माळ्याने. आपण सतत जर माळेवर जप केला, आपल्या माळेमध्ये एक प्रकारचं बल येते आणि त्या मग माळ आपली काय नाही करू शकत. पण ते, आणि आपण जप कसा करता? माळ हातात घेतली, राम 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 राम, एका वेळेला आपले 10 ना आणि 10 मणी निघून जातात आणि रामनाम एकही नाही होत पूर्ण. एकच नाव, एक माळ झाली तरी चालेल, पण राम 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 एक एक मणी हातात धरून आणि पूर्ण नाव झाल्यानंतर दुसऱ्या मणावर आपण जा असतो. तेव्हा दधीची ऋषीच्या अस्थी शंकराच्या कृपेने आणल्या. आणि आता वृत्रासुरांनी बघितलं की आता मी मरणार, कारण त्यात तो भगवंताचं दर्शन करायला लागला आणि त्याने एकदम मी आता या शस्त्राने मरणार असा विचार केला. प्रार्थना वृत्रासुरांनी 4 श्लोकांनी प्रार्थना केली. 4 श्लोक आता सांगणं शक्य नाही आहे आणि एक श्लोक ऐकून घ्या. अजात पक्ष इव मातरं खगा स्तन्यं यथा वत्सतरा क्षुधार्ता प्रियं प्रियेव विषितं विषण्णा मनोरविंदाक्ष दिद्रक्षते त्वाम. अजात पक्ष्यामध्ये का ज्याप्रमाणे पंखहीन पक्षी आपल्या आईची व्याकुळतेने वाट बघतात, ज्याप्रमाणे गायीची पाडसं व्याकुळतेने आपल्या आईची वाट बघतात, ज्याप्रमाणे एक विरहिणी पतिव्रता स्त्री आपल्या परदेशी गेलेल्या पतीची वाट बघते, त्याप्रमाणे हे कमलनयन भगवंता मी तुझी वाट बघतो. इंद्र मारणार नव्हते, पण ऋषीमुनी सांगितलं मला ब्रह्महत्येचं पाप लागेल, आम्ही दूर करू. वृत्रासुराचा वध केला आणि ब्रह्महत्येचं पाप लागलं. ते ऋषीमुनींनी माता महालक्ष्मीच्या कृपेने ते दूर केलं. राजा परीक्षितांनी विचारलं, महाराज हा वृत्रासूर असा कोण होता?
इतका भागवत बघतो. सांगितलं पूर्वजन्मामध्ये हा चित्रकेतू नावाचा राजा होता. याच्या राणीचं नाव होतं कृतद्युती आणि संतान एकही नव्हती. अंगिरा ऋषी आणि नारद एक दिवस गेले आणि त्यांना सांगितलं की मला एखादा मुलगा द्या. सांगितलं मुलगा दुःख देणारा होईल. कशाला तू मला देवाला आपला मुलगा मान, परमेश्वराला मुलगा मान. आपण परमेश्वराला आपला पुत्र मानून बघा. वृंदावनातल्या काही प्रत्यक्ष घटना आपल्याला सांगू. आमच्या सुखिया माळींची कथा आपण ऐकाल. जी माळीण होती, बालविधवा होती, वृद्धावस्थेमध्ये कुठे गेली ती? श्रीकृष्णाच्या मांडीवर गेली. माझं जगामध्ये कोणी नाही असं नका म्हणू आणि माईक माणसाची इच्छा नका करू आपण आणि परमेश्वराची इच्छा करा. बघूया पुढे काय होते तेव्हा. तर त्यांनी तो मुलगा सांगितला. एक नाही म्हणाले, ठीक आहे मुलगा दुःख एक मुलगा दिला. थोडा मोठा झाला. काही राण्यांनी त्याला विषपान करवलं आणि तो मरण पावला. कधी गेला मुलगा 2 दिवसही झाले नाही. रडायला लागले, आक्रोश करायला लागले. जो आपल्याला सोडून जातो त्याच्याकरता आपण खूप रडतो. तो काय करतो आपल्याकरता आता कळेल आपल्याला काय करतो. तो का बसलाय का? आपली खीर खायला बसलाय का तो? मग खीर देतात आणि हे श्राद्ध करतात. हे केलं पाहिजे. ज्या योनीत असेल त्या योनीत मिळते त्याला ते. पण तो तसा काही बसला राहतो काय? की बसला आहे तो तुमची खीर खाण्याकरता आणि वर्षात होण्याकरता नाही. तो गेला. आणि योनीशिवाय हा जीवात्मा राहू शकत नाही. एक तर जीवात्म्याचं राहण्याचे ठिकाण योनी, नाहीतर मग भगवंताचे चरण, नाही तर त्याचा धुंदुकारी होतो. व्यासांनी अगोदर सांगून दिलेलं आहे. सुरुवातीला धुंदुकारीचं सांगितलं. तेव्हा तर सांगितलं मुलगा गेला. खूप रडायला लागली. पुन्हा अंगिरा आणि ते आले. सांगितलं तू ज्याच्याकरता रडतोस आणि तो आता एकदा दुसऱ्या योनीत जातो, कारण योनीशिवाय राहू शकत नाही. तो गेला. आपल्या योग बलांनी नारदांनी तिथे बोलावलं. आपल्याला परमेश्वरांनी पूर्वजन्माची आठवण ठेवली नाही ही त्याची केवढी कृपा आहे आपल्याला. नाहीतर खामगावला आमचं भागवत चालू असताना तिथे गायत्री मंदिर आहे. गायत्री मंदिरात आपला मास्तर सांगतील आपल्याला. गायत्री मंदिरात व्यास नावाचा एक मुलगा, तो आता तर मोठा झाला. तो व्यास, त्याला आपला पूर्वजन्म आठवत होता. 9 वर्षाचा असताना पुष्कळ भागवत आमची झाली तिथे. 9 वर्ष. आणि तो सांगायचा की माझं घर कलकत्त्याला आहे, माझं घर मी कलकत्त्याला होतो. त्याच्या आईने सांगितलं, आई विधवा, वडील नाहीत. आईने सांगितलं महाराज हा सारखा म्हणतो की माझे घर कलकत्त्याला आहे. म्हटलं घेऊन जा त्याला. काही प्रतिष्ठित लोक बरोबर दिले, मोठे मोठे चांगले लोक बरोबर दिले, जबरदस्त. कलकत्त्याला तू हो स्टेशनवर गेल्याबरोबर 9 वर्षाचा मुलगा बरोबर गल्ली कुचितनं टॅक्सीत घेऊन गेला. सांगितलं हे माझं घर आहे. तिथे जाऊन त्याने सांगितलं की इथे माझी पत्नी होती म्हणे, तिच्या याच्यावर मस होता, ती म्हातारी बसली होती तिथे. ती म्हणेल का या नवरोजी म्हणून हा 9 वर्षाचा. आणि तिथे ते बरोबर खाणाखुणा सगळं सांगितलं की तिच्या इथे मस आहे म्हणून होतं. अमक्या खोलीमध्ये आणि अमकी हे पेटी होती, त्यात हे दागिने ठेवले, सगळं होते. आता काय करावं त्यांनी सांगा. आता कोर्ट दरबार करावं काय करावं? सगळं सांगितलं बरोबर. मग परत आणलं. आता विसरला सगळं. तर ही विस्मृती ठेवली ही त्याची अतिकृपा आहे. जीव राहत नाही योनीशिवाय. तर नारदाने आपल्या योग बलांनी त्या मुलाला बोलावलं. कधी गेला आता? 2 दिवस नव्हते झाले. सांगितलं की तुझे माता पिता तुझ्याकरता रडतायत. तो काय सांगतोय? 6व्या स्कंदात वाचा. तो काय सांगतोय? मी यांना ओळखत नाही. आजपर्यंत माझे अनेक माता पिता झाले, मी अनेकांचा माता पिता झालो, मी कोणाकोणाला ओळखू? ज्या योनीमध्ये मी आहे तिथे मी अगदी आनंदात आहे. मी यांना ओळखत नाही. निघून गेला. अरे ज्याच्याकरता आपण टाव फोडून रडतोय तो ओळखत नाही म्हणतो. मग एकदम दुःख शांत. त्यावेळेला नारदांनी पुत्राचे 4 प्रकार सांगितले. भागवतात आहे, 6व्या स्कंदामध्ये बघून घ्याल. आणि 6 पुत्र, एक शत्रुपुत्र, एक ऋणानुबंधी पुत्र, एक उदासीन पुत्र आणि एक सेवक पुत्र. शत्रुपुत्र म्हणजे जर पूर्वजन्मात कुणाची शत्रुता केली असेल तर आपला पुत्र होऊन येतो आणि शत्रुता करतो. दुर्योधन धृतराष्ट्राचा शत्रुपुत्र होता.
ऋणानुबंधी, कोणाजवळ ऋण घेतलं असेल ते दिलं नाही तर आपला मुलगा होऊन येईल, आपल्या तिजोरीतनं पैसे घेऊन जाईल, कपडे घेऊन जाईल, काही सामान घेऊन जाईल आणि झालं आपलं काम झालं की घरातून निघून जाईल. आणि नंतर ऋणानुबंधू आणि उदा सेवक पुत्र. जर आपण कोणाची सेवा केली असेल, आपला पुत्र जन्मभर सेवा करेल आपली. उदासीन, सहजासहजी कोणाशी संबंध आला आणि आपला पुत्र होऊन आला तर लग्न होईपर्यंत घरी राहील, लग्न झालं की तो आणि बायको निघून जातील. बघा आपला पुत्र कशामध्ये बसतो, त्या 4 ह्याच्यामध्ये. हे पुत्राचे 4 प्रकार सांगितले. याचं दुःख एकदम शांत झालं आणि ताबडतोब नारदाने चित्रकेतूला वासुदेव गायत्रीचा मंत्र दिला. ऐकायचा आपल्याला मंत्र, नमो भगवते तुभ्यम वासुदेवाय धीमहि प्रद्युम्नाय निरुद्धाय नमः संकर्षणायच. हा वासुदेव गायत्रीचा मंत्र आहे. भ्रमण करत असताना कैलासावर गेला. शिव पार्वती बसले होते. पार्वती शंकराच्या मांडीवर बसली होती. त्यांनी हे बघितल्याबरोबर निर्भत्सना केली की आणि हे घेतले आणि खूप वाटेल तसं बोलला. शंकराच्या डोक्यावर ज्ञानगंगा आहे, काही परिणाम नाही होत. पण पार्वतीने शाप दिला, तू वाटेल तसं बोलतो, तू राक्षस होशील, जा. क्षमा याचना केली. तेव्हा सांगितलं की दधीची ऋषींच्या अस्थिचं शस्त्र केल्या गेल्यानंतर त्यांनी तू माथे त्याला त्याचा पूर्वजन्म सांगितला. शुकदेवजी महाराज वर्णन करतात. त्यानंतर कश्यपाच्या 2 पत्नी दिती आणि अदिती. दितीने जेव्हा आणि राक्षस मारला गेले तेव्हा दितीने कश्यपाला सांगितलं की मला आणि एक इंद्राला मारणारा पुत्र उत्पन्न करून द्या. आता वाईट कामं नाही तिची, पण पत्नी आहे, द्यावं लागेल. व्रत सांगितलं. किती दिवसाचं? 1 वर्षाचं व्रत. आणि 1 वर्षाचं व्रत निभावणं मोठं कठीण आहे. व्रतात कठीण होतं फार. उष्ट्या हाताने बाहेर जायचं नाही, अंगावर उपवस्त्र घेतल्याशिवाय जायचं नाही. उपवस्त्र म्हणजे शाल. पुष्कळ नियम सांगून दिले. हे व्रत आम्ही विस्तारपूर्वक आपल्याला सांगत नाही, कारण हे कोणाला करायचं नाही. वाईट हेतून सांगितलं ते. हे उद्या एक व्रत सांगतील. हे व्रत किती दिवसाचं आहे? 1 वर्षाचं, 12 महिन्याचं. उद्या एक व्रत सांगतील, ते केवळ 12 दिवसाचं आहे. ते व्रत आधी जरी कोणी करेल ना तर आपल्या इथे परमेश्वर पुत्र होऊन येतो. पण त्याप्रमाणे व्रत केलं पाहिजे. मोर्शीला आमच्या 2 शिष्य आहेत, दोघी बहिणी जवळ झाल्या. त्यांनी हे व्रत केलं होतं. त्या व्रताचं नाव आहे पयव्रत. आणि आजचं जे व्रत त्यांनी सांगितलं याचं नाव आहे पुंसवन व्रत. नियम सांगितलं व्रतात जर चूक झाली तर होणारा मुलगा देवांना जाऊन मिळेल. काटेकोर पण व्रत करायला लागली. इंद्र वाट बघायला लागला की जर व्रतात चूक नाही झाली आणि हे तर मला मारणारा मुलगा उत्पन्न आहे. तिच्या व्रतात चुकलं. एक दिवस उष्ट्या हाताने झोप लागून गेली. ते एका दिवसाचं व्रत आपल्याला कठीण जाते ना. आपलं व्रत कोणतं? हरतालिकेचं व्रत आपलं फार कठीण असते. पण त्यातही बायांनी आपली मातांनी सूट करून घेतलेली. काही बाया सांगतात हे बघा आणि पाणी वगैरे पिऊ नये, पण नुसत्या दुधाला चहा प्यायला चालतो, कारण दिवसभरला चहा पाहिजे. मग दूध तर वेणूबाईच्या घरी दूध आहे, चांगलं शुद्ध दूध आहे. वेणूबाई दिवसभर दूध पिरवते सकाळ काय कशात टाकत असेल आपण विचार करा, तरी ते शुद्ध आहे. आपल्या व्रतामध्ये आपण कसा तरी मोड देऊन टाकायचा आणि सांगायचं आम्ही व्रत केलं, सरतारीचं व्रत आहे, आम्ही पाणी नाही पित, नुसतं चहा पितो दिवसभर. किंवा तर असतो 1 वर्षाचं व्रत. उष्ट्या हाताने झोप लागल्याबरोबर इंद्र आत गेले. योगमायेच्या सहाय्याने त्या गर्भाचे 7 तुकडे केले. त्याचे पुन्हा 7चे 7 केले. आता व्रताचं असल्यामुळे तो होणार आणि 1 मुलगा व्हायचा, ते 49 झाले. हे 49 का? हे मरुद्गण यांचं नाव. तेव्हा दितीने विचारलं की इंद्र एकाची इच्छा केली. कशाला सांगितलं? मावशी तू जर शाप देणार नाही तर सांगतो. नाही देणार म्हणे. तुझ्या व्रतात चूक झाल्यावर 1चे 7 मी केले, त्याचे 7 पुन्हा केले. त्या कश्यपाने सांगितलं व्रतात चूक झाली ते आणि देवांना मिळतील. मरुद्गण 49 आहे. मरुद्गणांची उत्पत्ती सांगून हा 6वा स्कंद पूर्ण केला. बोली वृंदावन बिहारी लाल की जय. 7म स्कंदाला सुरुवात करतात. थोडस भगवंताचं गुणगान करूया. हरे राम 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 सीता राम राम सीता
हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राम सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरे 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 राम गाइए सब राम राम सीता राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम राधे। सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरे राम 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 सीता राम 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 हरि बोल ओ हरि बोल हरि ओ बोल हरि बोल हरि बोल ओ हरि बोल हरि ओ बोल हरि बोल हरि बोल ओ राधे बोल राधे बोल राधे बोल राधे ओ बोल राधे बोल राधे बोल ओ राधे बोल राधे बोल अरे वृंदावन में राधे राधे वृंदावन में राधे राधे वृंदावन राधे राधे वृंदावन राधे राधे जगल में राधे राधे जगल में राधे 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 जतिपुरा में राधे राधे जतिपुरा में राधे राधे भक्तिधाम में राधे राधे भक्तिधाम में राधे राधे प्रेम से बोलो राधे राधे प्रेम से बोलो राधे 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 राम राधे 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 राम राधे श्याम राधे राधे ओ राधे 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 कुमार में राधे राधे भक्तिधाम में राधे राधे जोर से बोलो राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 राम राधे राम राधे 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 श्याम राधे राधे राम राधे 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 अमरावती में राधे राधे प्रेम से बोलो राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 राम राधे 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 जोर से बोलो हरे राधे 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 राम राधे 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 राम राधे श्याम राधे 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 श्याम राधे 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 भक्तिधाम में राधे राधे भक्तिधाम में राधे 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 राम राधे 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 राम राधे श्याम राधे 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 हरिद्वारिका रणाति भजो राधे गोविंदा द्वारिका नाथ भजो राधे गोविंदा द्वारिका राधे राधे गोविंदा द्वारिका नाथ भजो राधे गोविंदा राधे गोविंदी भजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे
तुम्हारा बदरी विशाल बजो राधे गोविंदा बदरी विशाल भजो राधे गोविंदा बदरी विशाल बजो राधे गोविंदा विशाल भयो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा गोविंद भजो राधे गोविंदा गोपाला पूरी जगन्नाथ बजो राधे गोविंदा पुरी जगन्नाथ भजो राधे गोविंदा पूरी जगन्नाथ बजो राधे गोविंदा पुरी जगन्नाथ भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा राधे गोविंद बजो राधे गोविंदा राधे गोविंद भजो राधे गोविंदा ओ हरि बोल 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 हरि बोल हरि बोल हरि बोल बोल वृंदावन बिहारी लाल की जय सप्तम स्कंदाला सुरुवात होते. या सप्तम स्कंदामध्ये 3 प्रकरण आहेत. सद्वासना, असद्वासना आणि मिश्र वासना. बघा, सद्वासना कोणाची? प्रल्हादाची. असद्वासना हिरण्यकश्यपची आणि मिश्र वासना आपल्या लोकांची. राजा परीक्षितांनी एक महत्त्वपूर्ण प्रश्न विचारला आहे ते की महाराज, भगवंताचा सगळ्यांच्या बद्दल एक सारखा भाव आहे, मग भगवंताच्या क्रियेमध्ये अंतर का बरं होते? मांजरामध्ये देखील परमेश्वर आहे आणि उंदरामध्ये देखील परमेश्वर आहे, मग मांजर उंदराला मारून का खाते? सांगितलं सुखदेवजी महाराजांनी की भाव एकसारखा राहील आणि राहायला हवा, पण क्रिया एकसारखी राहणं शक्य नाही. घरामध्ये एका व्यक्तीची एक पत्नी असते, एक आई असते, एक मुलगी असते, एक बहीण असते, एक मुलगा. सगळ्यांच्या बरोबर भाव एकसारखा असतो, पण क्रिया एकसारखी राहते काय? नाही राहू शकत. आईला नमस्कार करेल, पत्नीला मुलीला नमस्कार करणार नाही तो. तेव्हा आद्य शंकराचार्य आपल्या सूत्रामध्ये लिहितात, भावाद्वैतम सदा अखोर्यात क्रियाद्वैतम न करीचित. म्हणजे भाव एकसारखा राहील, क्रिया कदापिही एकसारखी राहणार नाही. राक्षसांनी आणि त्रास दिला, देवानी राक्षसांना मारलं बघा, आणि मारलं तरी, आणि त्यांनी सांगितलं हा प्रसंग राजसूय यज्ञाच्या वेळेला धर्मराजाला नारद सांगत होते. तेव्हा धर्मराजाने विचारलं, राक्षसांनी इतका त्रास दिला तरी देखील राक्षसाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचे शरीरातून ज्योत निघाली, ती भगवंताच्या मुखामध्ये विलीन झाली, असं काय आहे? अर्ध्या श्लोकांनी आणि नारदांनी सांगितलं, तस्मात केनापि उपायान मन कृष्णे निवेशे. कोणत्याही उपायाने मन भगवंताकडे लागायला पाहिजे. तुम्ही रागाने लावा की लोभाने लावा, मन लागायला पाहिजे. बघा, अग्नीवर पाय आपण जाणून बुजून ठेवा किंवा अचानक पाय पडू द्या, आपला पाय भाजेल. अग्नी हा विचार करेल काय की याला न कळत पाय पडलेला आहे, कशाला भाजा? नाही, अग्नीचं काम आहे भाजण्याचं. तुम्ही जाणून पाय ठेवा किंवा अजाणतेपणी पाय ठेवा, तिथे पाय भाजणार. आणि आपल्याला माहिती आहे, शेतकरी शेतामध्ये जे बी पेरतो ते कसं पेरतो? एक एक दाणा पेरत नाही, नळकंड्या बनणं टाकतो दाणे. कुठला दाणा सरळ पडतो आणि कुठला दाणा उलटा देखील पडतो, पण उलटा जो दाणा पडतो तो देखील अंकुरित होतो आणि सरळ पण अंकुरित होतो. तर गोस्वामीजी काय लिहितात बघा, तुलसी अपने राम को